सध्या आपण एक महत्त्वाची सिरीज ऐकत आहोत जिचं नाव आहे एवढे महान तारण. तारण किती महान आहे, कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत हे आपण पाहत आहोत. जे काही आपल्याला लागू आहे किंवा आवश्यक आहे या आयुष्यासाठी, येणाऱ्या आयुष्यासाठी, आत्मिक, आर्थिक, शारीरिक किंवा कोणताही, त्या सर्व गोष्टींचा पुरवठा एकाच ठिकाणी आपल्याला केलेला आहे, उपलब्ध आहे. आणि ते ठिकाण आहे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. आणि त्या ठिकाणी आपल्याला जे काही आपल्याला आवश्यक आहे ते सर्व काही देवपित्याने पुरवठा करून ठेवलेला आहे. आणि हे सर्व त्याच्या कृपेमुळे आहे. इफिस 2 आणि 8 मध्ये सांगितलेलं आहे की आपलं तारण हे कृपेने आहे. आणि त्याचबरोबर इतर सर्व गोष्टी ज्या तारणाबरोबर आहेत त्या सर्व त्याच्या कृपेने आहे. त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने 9 गोष्टींची अदलाबदल केली. 9 गोष्टी त्याच्यावर घेतल्या आणि त्याच्या आपल्याला दिल्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं जे वाईट ते त्याने घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि आतापर्यंत 5 गोष्टी आपण पाहिले, 5 आशीर्वाद, द 5 आस्पेक्ट्स ऑफ द एक्सचेंज. पहिलं जे आपण बघितलं ते हे यशाया 53, 4 आणि 5 मध्ये की प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपल्याला शांती म्हणजे पापांची क्षमा व्हावी. त्याला फटके मारण्यात आले, तो जखमी झाला यासाठी की आपल्याला शारीरिक आरोग्य मिळावे. तिसरी बाब अशी की ज्याला पाप ठाऊक नव्हते देवाने त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की त्याचं नीतिमत्व आपल्याला मिळावं किंवा त्याच्यावर विश्वासाने आपण देवासमोर नीतिमान ठरावे. चौथी गोष्ट ही की आपलं मरण त्याने घेतलं आणि त्याचं जीवन आपल्याला दिलं. म्हणून त्याने म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणून शास्त्र सांगतं की त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. एडेन बागेमध्ये माणसाने धर्म नाही गमावला तर सार्वकालिक जीवन गमावलं आणि म्हणून मरण आलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो जीवन तो जगात आला आणि तो जीवनाची ऑफर करण्यासाठी आलेला आहे. तर चौथा एक्सचेंज, चौथी अदलाबदल ही की आपलं मरण त्याने वाहिलं आणि त्याचं जीवन आपल्याला दिलं. मरणाचा अनुभव त्याने घेतला. 5वी गोष्ट जी आपण पाहिली ती ही की आपला शाप त्याने वाहिला आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिले. गलातीकरास पत्र 3, 13 आणि 14 मध्ये की त्या वधस्तंभावर त्याला शापग्रस्त, तो आम्हासाठी शापग्रस्त असा झाला यासाठी की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे सर्व विदेशी लोकांना म्हणजे तुम्हाला आणि मला मिळावा. म्हणजे आपले शाप त्याने वाहिले आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिले. आणि आज आपण 6वी गोष्ट पाहूया, द 6th एक्सचेंज. आणि ती आपल्याला कोरिन्थीकरास दुसरे पत्र याच्या 8व्या अध्यायाच्या 9व्या वचनात आढळते. 2 कोरिन्थ 8 आणि वचन 9, 2 Corinthians 8:9. या ठिकाणी पाऊल कोरिन्थीकरांना लिहिताना तो काय म्हणतो बघा. 2 कोरिन्थ 8 आणि वचन 9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. कृपा हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे जे काही देवापासून आपल्याला मिळतं ते त्याच्या कृपेमुळे मिळते. त्याने काय केलं म्हणून, आपण देवासाठी काय करतो म्हणून नाही, तर देवाने आपल्यासाठी काय केलं म्हणून. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. आज अनेकांना माहीत नाही आहे. आणि म्हणून मी विचारतो की तुम्हाला त्याची कृपा माहीत आहे का? तो धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला ह्या हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आणि या ठिकाणी 6वा एक्सचेंज, 6वी अदलाबदल, 6वा आशीर्वाद त्या वधस्तंभावरच्या द्वारे जो उपलब्ध झाला तो सांगितलेला आहे की आपलं दारिद्र्य त्याने स्वतःवर घेतलं आणि त्याची श्रीमंती किंवा त्याची विपुलता ही आपल्याला दिली.
Jesus endured our poverty that we might share his abundance. आता त्या ठिकाणी जो मूळ शब्द आहे तो धनवान किंवा श्रीमंती नव्हे दारिद्र्याच्या विरुद्ध, तर विपुलता. म्हणून धनवान हा शब्द अंडरलाईन करून बाजूला लिहा. विपुलता ओरिजिनल ग्रीकमध्ये तो शब्द आहे. विपुलता म्हणजे पैशाच्याच बाबतीत नव्हे, तर सर्व बाबतीत, शारीरिक, आत्मिक, आर्थिक, सर्व टोटल. आणि हे जर थोडक्यात सांगायचं म्हणजे की प्रभू येशूच्या द्वारे जे आपल्याला आशीर्वाद मिळाले आणि देवाची जी अपेक्षा आहे, देवाची जी इच्छा आहे की ज्या लेवलला आपण राहावं, ज्या स्थितीत आपण राहावं, ती लेवल, ती स्थिती 9व्या अध्यायाच्या 8व्या वचनात आपण वाचतो. 2 कोरिंथ 9 आणि वचन 8. या ठिकाणी पाऊल असं लिहितो, सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. सर्व प्रकारची कृपा म्हणजे केवळ कामधंद्यात नव्हे, आर्थिक बाबतीत नव्हे, केवळ शारीरिक आरोग्यात नव्हे, तर सर्व बाबतीत सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. सर्व आणि विपुल हे 2 शब्द अंडरलाईन करा. ह्यासाठी की, आणि तुम्हाला माहीत आहे शास्त्रात यासाठी की आलं की काय करायचं, थांबायचं आणि स्वतःला विचारायचं कशासाठी. ही माझी पद्धत बायबल स्टडीची, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अवलंबू शकता. ह्यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. जरा ते वचन बघा, परत एकदा आपण त्या वचनाकडे पाहू की याला म्हणतात टोटल ब्लेसिंग किंवा सर्व आशीर्वाद. ही देवाची लेवल प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आहे. फक्त काही ठराविक लोकांसाठी, पालकांसाठी आणि खास सेवकांसाठी नाही, तर प्रत्येकासाठी. बघा, सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. यासाठी की, कशासाठी, तुम्हाला सर्व गोष्टीत, सर्व हा शब्द अंडरलाईन करा. किती गोष्टीत? काही गोष्टीत नाही, बहुतेक गोष्टीत नाही, सर्व गोष्टीत सगळा पुरवठा. सगळा हा शब्द अंडरलाईन करा. नेहमी होऊन, नेहमी हा शब्द अंडरलाईन करा. काही वेळेस अडचण आल्यावर नाही की मला ही अडचण होती, मी प्रार्थना केली, कोणीतरी प्रार्थना केली, देवाने गरज पुरवली. नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी, प्रत्येक हा शब्द अंडरलाईन करा. प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल व्हावे. सर्व काही अंडरलाईन करा. म्हणजे अजून काय पाहिजे बघा. सर्व प्रकारची कृपा देव विपुल होऊ देण्यास समर्थ आहे. यासाठी की आपल्याला काहीही कमी पडू नये. याच्यामध्ये सर्व आलं, सर्व म्हणजे सर्व. आणि ही देवाची आशीर्वादाची लेवल आहे. आणि हे सर्व देवाच्या कृपेमुळे आहे. बरेच वेळेस सेवक लोक, पाळक लोक लोकांना काहीतरी करायला लावतात की एवढे पैसे द्या, एवढं डोनेशन द्या, एवढा उपवास करा, एवढं हे करा, एवढं ते करा. परंतु हे सर्व कृपेने आहे. त्या वचनात सांगितले की आपल्या प्रभू येशूची कृपा तुम्हाला माहीत आहे. कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही तरी देवाने ते आपल्याला देणं. ग्रेस मीन्स गॉड गिविंग अस व्हॉट वी डू नॉट डिझर्व. आणि आपण कोणीही तारणाच्या आशीर्वादाच्या लायक नाहीत, नाही का? आणि जर कोणाला वाटत असेल तर ती चुकीचा गैरसमज आहे. कारण शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केला आणि देवाच्या गौरव अंतरलेले आहे. सर्वांना पापाच्या क्षमेची गरज आहे, तारणाची गरज आहे. म्हणून हे सर्व देवाच्या कृपेमुळे आहे. सुवार्ता ही कृपेची सुवार्ता आहे. आणि ही सिरीज ही सुवार्तेवर आधारित आहे. वधस्तंभाची सुवार्ता. सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे. आणि आनंदाची बातमी ही की आपण देवाला काही द्यायची गरज नाही, देवासाठी काही करायची गरज नाही, देवाकडून काही मिळवण्यासाठी काही
करण्याची गरज नाही. सर्व काही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि त्याच्या कृपेच्या द्वारे आपल्याला मोफत उपलब्ध आहे. बरेच लोक देवाला देतात मिळावं म्हणून, परंतु तो चुकीचा उद्देश आहे. मिळण्यासाठी आपण जर देतो तर एक ते धार्मिक कर्म आहे, आणि तारण कर्म धर्माने नाही तर कृपेने आहे. लक्षात घ्या, हा फरक ख्रिस्ती विश्वासात आणि इतर धर्मामध्ये आहे. प्रत्येक धर्म सांगतं की हे करा ते करू नका. शास्त्र सांगतं की तुम्ही काही करण्याची गरज नाही. जे काही देवाला आवश्यक त्या सर्व अटी शर्ती प्रभू येशूने पाळल्या, ते नियमशास्त्र पूर्ण पाळलं, आणि सर्व पाप आणि शाप आणि त्याचे परिणाम स्वतःवर वाहिले, आणि मुक्ती किंवा तारण आपल्याला उपलब्ध करून दिला. ही आनंदाची बातमी आहे. आणि म्हणून जर आनंदाची बातमी जर कोणती नसेल तर ती सुवार्ता असू शकत नाही, कारण सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे. आणि म्हणून पौल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या तिच्यात तारण होण्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. तारण करण्याचं सामर्थ्य या सुवार्तेमध्ये आहे, जर विश्वास कोणी ठेवला तर ही देवाची लेवल आहे. दुसरे कारण 9 आणि 8 की सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन तुमच्याजवळ सर्व काही विपुल व्हावे. म्हणजे काही कमी पडू नये, काही उणीव असू नये. आता ओरिजिनल ग्रीक भाषेमध्ये सर्व हा शब्द 5 वेळेस आढळतो, आणि विपुलता हा शब्द 2 वेळेस आढळतो. आणि ही देवाच्या पुरवठ्याची लेवल आहे. आणि आपण अनेक जण त्या लेवलच्या, त्या दारिद्र्य रेषेच्या खाली जगत आलेलो आहोत. आपल्याला सैतानाने, चर्चने सांगितलं आहे की आपली परिस्थिती कधीही सुधरू शकत नाही. सर्व प्रॉब्लेम स्वर्गात गेल्यावर बदलतील, आपली परिस्थिती स्वर्गात गेल्यावर बदलेल, पण इथं जसं आहे तसं आपल्याला फेस करावं लागेल. आणि हे असं खोटं खोटं मानून आपण स्वतःचं खोटं खोटं समाधान करून ख्रिस्ती जीवन जगत आहोत. आणि हे सैतानाला आवडतं. पण प्रभू येशू म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. म्हणजे जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत माणूस खऱ्या अर्थाने मुक्त किंवा स्वतंत्र होऊ शकत नाही. कशापासून? धार्मिक विचारसरणीपासून, की देवाची इच्छा असली तर, देवाने हे केलं तर, देवाने ते केलं तर. पण देवाची इच्छा त्याने लेखी त्याच्या वचनात दिलेली आहे. आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण वचन वाचतच नाही. आपला प्रॉब्लेम हा आहे की आजकाल प्रेज, वर्शिप आणि इतर ॲक्टिव्हिटीजला चर्चेसमध्ये वेळ दिला जातो, पण वचनाला वेळ दिला जात नाही. आणि जे उपदेश, जे टीचिंग किंवा जे वचनं गाजवलं जातात त्याच्यामध्ये वचनापेक्षा इतर गोष्टी जास्त असतात. जोक्स आणि इकडचे तिकडचे अनुभव आणि कुठं काय झालं ते. म्हणून वचनाचा अभाव, जसं सुरुवातीला स्वप्नील ब्रदरने सांगितलं की ह्या शेवटच्या काळात दुष्काळ अन्न पाण्याचा नव्हे तर वचनाचा पडलेला आहे. आणि सध्या तो दुष्काळ आहे. तुम्ही बघा, सर्व काही आहे, परंतु देवाचं वचन, वचनाचं प्रकटीकरण हे फार थोड्या ठिकाणी आपल्याला आढळतं. आणि म्हणून ही लेवल, ही अवस्था विश्वासणाऱ्यांची, मंडळ्यांची ही आहे. पण जर आपल्याला वचनाचं सत्य कळलं आणि जर आपण विश्वास ठेवून ते ग्रहण केलं तर नक्कीच देवाच्या लेवलला आपण येऊ शकतो. आणि माझी अशी प्रार्थना आहे की आज आपण प्रत्येकजण त्या लेवलला येऊया. 2 कोरिंथ 9 आणि 8च्या. आता ही जी लेवल देवाने त्याच्या वचनात सांगितलेली आहे ती 2 कोरिंथ 9 आणि 8 मध्ये सांगितलेली आहे की कोणत्याही बाबतीची आपल्याला अडचण नसावी. आता दारिद्र्य किंवा गरिबी, काही लोक असं मानतात की देवाने जसं ठेवलं तसं राहायचं, देवाला दोष द्यायचा नाही. पण पॉईंट असा आहे की देवाने त्या लेवलला ठेवलेला आहे का? जुन्या करारात जर आपण वाचलं अनुवादाच्या पुस्तकाच्या 28व्या वचनामध्ये, त्या 28व्या अध्यायामध्ये परमेश्वराने त्याच्या लोकांना, इस्रायलांना आशीर्वाद काय असतात आणि शाप काय असतात हे सांगितलेलं आहे. पहिल्या 14 वचनामध्ये आशीर्वाद आहेत
आणि 15 वचनापासून पुढे शाप आहेत. आणि हे दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. जर कोणाला वाटत असेल की आम्ही शाप वगैरे मानत नाही, याचा अर्थ तुम्ही शास्त्र मानत नाही. कारण पवित्र शास्त्र शिकवतं की शाप पण खरे आहेत आणि आशीर्वाद पण खरे आहेत. अनुवाद 28च्या पहिल्या 14 वचनामध्ये आशीर्वादांची यादी आहे. कौटुंबिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, शारीरिक आरोग्य आणि कामधंद्यातले, व्यवसायातले वगैरे. आणि दोन्ही शाप आणि आशीर्वाद हे देवाचं ऐकणं किंवा न ऐकणं याच्यावर अवलंबून असतात. जर ऐकलं तर आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील असं लिहिलेलं आहे पहिल्या 2 वचनात. आणि 15 वचनात लिहिलं आहे की जर देवाची वाणी ऐकलं नाही आणि बंडखोरी केली तर हे सर्व शाप तुला येऊन गाठतील. आणि म्हणून प्रत्येकजण एक तर आशीर्वादात आहे किंवा शापाच्या अधीन आहे. कोणी असं म्हणू शकत नाही की मी आशीर्वादात पण आहे, शापाच्या अधीन पण नाही. एक तर अंधकाराच्या राज्यात आहे, नाही तर प्रकाशाच्या देवाच्या राज्यात आहे. एक तर देवाच्या राज्यात आहे, नाही तर सैतानाच्या राज्यात आहे. कारण तिसरं मधलं कोणतंही ठिकाण नाही. आणि त्या शापाच्या यादीत जर आपण वाचलं, अनुवाद 28 आणि वचन 45, तर त्या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा. हे सर्व शाप तुला लागतील, तुझा पिच्छा पुरवतील, तुला गाठतील व शेवटी तुझा नाश करतील. म्हणजे शाप येण्यासाठी काही करावं लागणार नाही. फक्त देवाविरुद्ध बंडखोरी केली, देवापासून दूर गेलं, नाही वळलं, तर आपोआप परमेश्वर म्हणतो की शाप तुला गाठतील. कारण तुझा देव परमेश्वराची वाणी तू ऐकली नाहीस व दिलेल्या आज्ञा पाळलेल्या नाहीस. म्हणजे जर देवाचं जर ऐकलं नाही तर शाप हे आपोआप येतील असं देवाने सांगितलं. आता 47 वचन बघा, वचन 47. कारण सर्व गोष्टीची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. इथं आणखी एक कारण सांगितलेलं आहे की हे शाप का गाठतील. आणि ते कारण हे आहे वचन 47 मध्ये की समृद्धी असताना, सर्व काही चांगलं चाललेलं असताना तू आनंदाने व उल्हासाने परमेश्वराची सेवा केली नाही. म्हणजे परमेश्वराची सेवा ही आनंदाने व उल्हासाने करावी ही देवाची अपेक्षा आहे. आणि तसं जर केलं नाही तर काय होईल हे पुढच्या वचनात सांगितलं आहे, वचन 48. म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न व सर्व बाबतीत गरजवंत हो. ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्याचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू ठेवील. किती विशेष आहे, जरा विचार करा. जर तुम्ही सेवक असाल, पाळक असाल, सेवा करणारे असाल तर जरा इकडे लक्ष द्या. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की त्याची सेवा जर आपण आनंदाने उल्हासाने केली नाही, करायचं म्हणून केली. बरेच जण रिटायर झाल्यानंतर पाळक होतात, सेवा करायला लागतात. बरेच तरुणी दुसरं काही काम धंदा नसल्यामुळे एखाद्या संस्थेला, चर्चला जॉईन होतात आणि मग त्यांना काहीतरी करायला लावलं जातं. काही जण ॲक्च्युली म्हणतात की पाळक साहेब, आमच्या मुलाचं डोकं चालत नाही, तुमच्याबरोबर सेवा करायला घ्या. म्हणजे जर डोकं चाललं असतं तर त्यांनी सेवा नसते केली, दुसरं काहीतरी केलं असतं. तर ह्या प्रकारे देवाच्या सेवेकडे तुच्छ नजरेने पाहिलं जातं की जर काही जमलं नाही, कुठं यशस्वी झालं नाही तर पाळक व्हायचं, सेवा करायची. परंतु ही पद्धत शास्त्राची किंवा देवाची नाही आहे. सेवेसाठी देवाने निवड करावी लागते, कॉलिंग असतं. आणि ते कॉलिंग असली, पाचारण असलं तर ती सेवा आपोआप सहजपणे इझिली होते. आणि जर कॉलिंग किंवा पाचारण नसेल आणि स्वतःहून सेवेत उडी घेतली असेल तर ती सेवा एक संघर्ष असतं आयुष्यभर अडीअडचणी. आणि काही वेळेस लोक सेवा सोडून परत कामधंद्याला लागतात.
आणि लोकांच्या पुढं हसू होतं की बघा हे एकेकाळी पाळक होते किंवा सेवक होते. म्हणून परमेश्वर म्हणतो की जर तू आनंदाने आणि उल्हासाने सेवा केली नाही तर काय होईल. 48 वचन बघा. तू भुकेला, तहानेला, नग्न व सर्व बाबतीत गरजवंत. एका शब्दात सांगायचं म्हणजे दारिद्री किंवा गरीब. आणि या 4 गोष्टी आहेत. भुकेला, तहानेला, नग्न व सर्व बाबतीत गरजवंत हो. आज किती सेवकांची परिस्थिती अशी आहे की ते सर्व बाबतीत गरजवंत अडचणीत आहेत, आर्थिक अडचणीत आहेत. जरा विचार करा. पण हे कशामुळे. 47 वचनात त्याचं उत्तर आहे की परमेश्वराचं पाचारण नसताना सेवा करणं आणि तसं जर केलं तर आनंदाने आणि उल्हासाने ती सेवा होत नाही. म्हणून अशी अवस्था होते. दुसरी गोष्ट त्या 48 वचनात सांगितलेलं आहे की ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील. म्हणजे काय परमेश्वर पाठवील का. हो. परमेश्वर शत्रू येऊ देतो का. हो. आपला पराभव होऊ देतो का. हो. शास्त्रेच्या पुस्तकाचा संदेश हाच आहे की ज्या वेळेस देवाचे लोक इस्रायल देवापासून दूर गेले, देवाने त्यांना शत्रूंच्या हाती दिलं. ज्या वेळेस ते पश्चाताप करून परत आले, देवाने त्यांना सोडवणारा शास्ता पाठवला. हे प्रिन्सिपल, हे तत्व आहे शास्त्राचं. आज देखील देवापासून दूर गेले तर माणूस सैतानाच्या शत्रूंच्या तावडीत जातो. शत्रूचा विजय होतो, आपली हार होते. पण ज्या वेळेस आपण देवाच्या मार्गात चालतो, आपण विजयात चालत असतो. ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल. मग ते शत्रू कामाच्या ठिकाणी असो, बिझनेसच्या ठिकाणी असो, हे ना, ते वर्चस्व गाजवतील आणि तुम्हाला त्यांचं ऐकावं लागेल. तुम्ही साहेब किंवा बॉस होऊ शकणार नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या नेहमी हाताखाली असाल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू ठेवील. म्हणजे एक प्रकारचं ओझं, एक प्रकारचा बोजा. आता हे वर्णन कशाचं आहे. दारिद्र्याचं. आणि शास्त्र सांगतं की तो धनवान असता आम्हासाठी दारिद्र्य झाला. कुठं दारिद्र्य झाला. त्या वधस्तंभावर. त्याच्या अंगावरचे वस्त्र काढून घेण्यात आले. त्याला तहान लागलेली होती. त्याने म्हटलं मला तहान लागलेली आहे. 24 तासापासून त्याने काही खाल्लेलं नव्हतं. सर्व प्रकारच्या अडचणीत तो होता. म्हणजे त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त दारिद्र्य असा झाला. दारिद्र्य हे त्याने स्वतःवर घेतलं. सर्व प्रकारच्या अडचणी ह्या त्याने स्वतःवर घेतल्या, त्या त्याने भोगल्या, त्याच्यातून तो गेला. ॲब्सोल्यूट पॉवर्टी, पूर्ण दारिद्र्य. यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावे किंवा आपल्याला त्याची विपुलता मिळावी. हा सुवार्तेचा ही एक आनंदाची बातमी आहे. ही सुवार्ता आहे. आपल्याला असं वाटत आलेलं आहे अनेकांना की सुवार्ता म्हणजे फक्त पापांची क्षमा, फक्त एक दिवशी मरण आल्यानंतर स्वर्गात जाणे, तेवढंच नाही. प्रभू येशूने तेवढंच नाही मिळवलं. शारीरिक आरोग्य पण मिळवून दिलं, जीवन पण उपलब्ध करून दिलं, शाप पण वाहिले, जीवन उपलब्ध करून दिलं, आशीर्वाद उपलब्ध करून दिले. आणि याच ठिकाणी त्या शापातला एक शाप जो आहे दारिद्र्य. बघा, दारिद्र्य किंवा गरिबी ही शापाच्या यादीमध्ये आहे, आशीर्वादाच्या यादीत नाही. म्हणून असं म्हणणं की देवाने ठेवलं तसं राहायचं किंवा देवाची इच्छा असले तर तो माझी गरज पुरविल किंवा मुक्त करील, हे अज्ञान आहे, अडाणीपण आहे. स्पष्ट सांगितलं की प्रभू येशूने त्या वधस्तंभावर दारिद्र्य हा शाप वाहिला. जेव्हा शापित झाला तेव्हा, शापग्रस्त झाला तेव्हा, आणि त्याच्या रक्ताची खंडने देऊन सर्व शापापासून आपल्याला सोडविलेलं आहे. पण ते खरं कधी होईल, अनुभव कधी येईल, जेव्हा आपण विश्वास ठेवू की मला सोडवलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव होईल. बघा, लिगली कायदेशीररित्या हे झालेलं आहे, ऑन पेपर घेतलेलं आहे. एखादं शेत आपण घ्यायला जातो तेव्हा अगोदर कागदोपत्री व्यवहार होतो, नाही का, आणि कागदावर ते आपलं झालेलं असतं.
पण प्रत्यक्षात आपलं कधी होतं? जेव्हा आपण त्या घरात राहायला जातो तेव्हा. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते? तसं कागदोपत्री शास्त्रावर विश्वास ठेवल्यावर ते आपल्याला लिगली कायदेशीर झालेलं आहे. पण प्रत्यक्ष अनुभव कधी येईल? जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल की हे वचन पण माझ्यासाठी आहे. जर बाकीच्या वचनावर विश्वास ठेवता तर हे पण शास्त्रातलंच वचन आहे, नाही का? की तो धनवान असता आम्हासाठी दारिद्र्य झाला. त्याने जर पाप व्हायले तर त्याने शाप पण व्हायले. हा पण विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्याने माझे रोग आजार पण व्हायले, है ना? त्याने माझं दारिद्र्य गरिबी पण व्हायली आणि त्याच्यातून मला मुक्त केलं. आता देवाच्या पुरवठ्याची किंवा तरतुदीच्या 3 लेवल असतात. विपुलता, गॉड्स लेवल इज अबंडन्स. देवाची लेवल काय आहे? विपुलता, समृद्धी. आता विपुलता किंवा समृद्धी म्हणजे काय? 3 लेवल असतात. पहिली अडचण, इनसफिशियन्सी. दुसरी सफिशियन्सी किंवा पुरेसा असणं. आणि तिसरी जी लेवल आहे ती म्हणजे विपुलता, पुरून उरणं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा मला 1000 रुपयांची गरज आहे, पण माझ्याजवळ 500 रुपये आहेत. म्हणजे काय आहे? अडचण आहे. आता हे नीट समजून घ्या उदाहरण. इकडं लक्ष द्या. मला 1000 रुपयाची गरज आहे, पण माझ्याजवळ 1000च रुपये आहे. म्हणजे काय आहे? माझ्याजवळ पुरेसं आहे. मला कोणाला मागायची गरज नाही आहे. मला अडचण पण नाही. जेवढं पाहिजे तेवढं सफिशियंट माझ्याजवळ पुरवठा आहे. पण मला 1000 रुपयाची गरज आहे, पण माझ्याजवळ 5000 रुपये आहेत. आणि त्याला म्हणतात विपुलता. की आपली जी गरज त्याच्यापेक्षा अधिक एक्स्ट्रा आपल्याजवळ असणे. आणि म्हणून आशीर्वादाची व्याख्या मी अशी करतो की आशीर्वाद म्हणजे खूप इस्टेट प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, शेअर्स वगैरे असणं हे नाही. आशीर्वाद म्हणजे पुरून उरणे. जेवढा पगार आहे, जेवढा इन्कम आहे, जे काही आहे त्याच्यात आपली गरज भागून त्याच्यावर उरणे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मागे राहणे, त्याला म्हणतात आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे करोडपती होणं नाही. करोडपती लोक पण आहेत, पण ते काय आशीर्वाद आहे का? आपल्याला माहिती आहे ते आशीर्वादित नाही आहे. म्हणून आशीर्वाद आज अनेकांच्या मनामध्ये, ख्रिस्ती विश्वासाऱ्यांच्या मनामध्ये समृद्धी, विपुलता, आणि तसं सांगितलं पण जातं उपदेशामध्ये की देवाची इच्छा की तुम्ही श्रीमंत व्हावं. श्रीमंतही नाही, विपुलता म्हणजे फक्त पैशाच्याच बाबतीत नाही तर सर्व बाबतीमध्ये, टोटल, शारीरिक, आर्थिक, आत्मिक, सर्व टोटल विपुलता, पुरून उरणे. जे काही इन्कम आहे, जी काही मिळकत आहे त्याच्यातलं गरजा भागल्या जाऊन आपल्याजवळ एक्स्ट्रा असणे, दुसऱ्यांना मदत करण्यासाठी, देवाच्या कार्यात, देवाच्या राज्यात पेरणी करण्यासाठी. आणि ती लेवल देवाची आहे, विपुलता. दॅट इज गॉड्स लेवल फॉर यू अँड मी. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो बघा, आपण वाचू नीतिसूत्रेचं पुस्तकाचा 8वा अध्याय, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 8, नीतिसूत्रे 8 आणि वचन 17 आणि 18 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करतो, जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते. हे ज्ञान किंवा बुद्धीबद्दल म्हटलेलं आहे. आणि नव्या काळात आपण वाचतो की ख्रिस्त आपल्यासाठी ज्ञान आणि बुद्धी झालेला आहे. म्हणजे ज्ञान, बुद्धी जी ह्या नीतिसूत्राच्या पुस्तकात सांगितले ती एक व्यक्ती आहे, आणि ती व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. हे ध्यानात ठेवा. वचन 18, संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहे. संपत्ती व मान आणि टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहे, प्रभू येशू म्हणतो. आणि म्हणून चौथा जो आशीर्वाद, 6वा जो आशीर्वाद, 6th एक्सचेंज काय आहे की प्रभू येशूने आपलं दारिद्र्य त्याच्यावर घेतलं आणि त्याची विपुलता
किंवा त्याची समृद्धी ही आपल्याला दिली. जीसस टूक आवर पॉवर्टी सो दॅट वी माइट शेअर हिज ॲबंडन्स. हा 6वा आशीर्वाद, ही 6व्या गोष्टीची अदलाबदल आपल्याला वधस्तंभावर आढळते. आणि आणखी 3 आशीर्वाद त्याने उपलब्ध करून दिलेले आहेत. ते कोणते ते आपण येणाऱ्या स्टडीजमध्ये पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.